12 एप्रिल 2026 कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा स्वर कायमचा शांत झाला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. आपल्या जादुई आवाजानं आशाताईंनी लहानांपासून ज्येष्ठांना अगदी वेड लावलं होतं. आशाताई या एक यशस्वी उद्योजिका देखील होत्या. देशातील 5व्या सर्वात श्रीमंत गायिका आशा भोसले होत्या. मीडिया रिपोर्टनुसार आशाताईंची संपत्ती 150 ते 200 कोटींच्या घरात आहे. संपत्तीचा मुख्य स्रोत त्यांचं गायन करिअर जरी असलं तरी बिझनेस वुमन म्हणून त्यांनी कोट्यवधींची कमाई केली होती. आशाज या नावानं आंतरराष्ट्रीय डायनिंग ब्रँडची सुरुवात आशा भोसले यांनी केली. 2002 ला दुबईतून हे रेस्टॉरंट उघडून व्यवसाय क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी या व्यवसायात विस्तार केला. कुवेत, कतार, बहरीन, अबुधाबी, मॅचेस्टर मध्ये सुद्धा याचे रेस्टॉरंट्स आहेत. 80 ते 100 कोटी रुपयांच्या रिअल इस्टेट संपत्तीचा देखील यात समावेश होतो. मुंबई आणि पुण्यातही त्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्ता आहेत. मुंबईत कोट्यवधी रुपयांचे महागडे फ्लॅट्स आशाताईंच्या नावावर आहेत. पेडर रोडवरील प्रभुकुंज या अलिशान अपार्टमेंटचा सर्वाधिक मौल्यवान मालमत्तांमध्ये समावेश होतो. ऑडीसह अनेक महागड्या अलिशान गाड्या देखील आशाताईंकडे होत्या. आंतरराष्ट्रीय लाईव्ह शोज त्याचबरोबर संगीत दौऱ्यांमधून देखील आशाताईंना भरीव असं उत्पन्न मिळायचं. वडिलांच्या निधनानंतर अगदी लहान वयातच आशाताईंनी गायनाला सुरुवात केली. आशाताई केवळ फिल्मी गाणीच नाहीत तर गझल, भजन, कव्वाली, पॉप, मराठी भावगीतं, बंगाली आणि इतर प्रादेशिक गाणी सुद्धा गायच्या. त्यांचं पहिलं मराठी गाणं चला चला नवबाळा हे होतं. आशाताईंच्या आवाजात रोमॅन्स, विरह, खटाळपणा आणि गझलेची नजाकत एकाच वेळी अनुभवायला मिळायची. त्यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीत विश्वाचा एक अमर ठेवाच होता. आशाताईंच्या अफाट कार्याची दखल जगाने देखील घेतली. भारत सरकारने त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण तर 2000 मध्ये चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवलं होतं. 2021 मध्ये त्यांना आपल्या राज्याचा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता. आशाताईंसाठी सर्वात मोठा पुरस्कार होता तो म्हणजे रसिकांचं अथांग असं प्रेम. 9 दशकांच्या या आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आवाजातील ताजेपणा कधीच कमी झाला नाही. गेल्या 8 दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल, बहुआयामी आणि जादुई आवाजानं कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा स्वर आज कायमचा शांत झालाय.